डेलिकेटेड टू कॉमन मॅन. आमच्या सर्व महिला भगिनी ज्यांना फार प्रेमाने एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक महिलेच्या अकाउंटला 2100 रुपये दिले. त्या प्रचंड महिला खुश आहेत आणि त्या महिलांची प्रमुख आमच्याकडची मीनाताई कानवे, शिलाताई गांगुडे आणि त्यांचे सर्व टीम यांनी आज महिलांचं महिलांचं स्पेशली लाडक्या बहिणींचं चषक ठेवलेलं आहे. आणि खूप आनंद आहे की ज्या महिलांना प्राधान्य देण्यात आलं होतं, अजूनपर्यंत कुणी एवढं प्राधान्य दिलं होतं, प्राधान्य देण्याचं काम मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलं होतं. त्याच आज बहिणी त्यांच्यासाठी चषक त्यांनी भरवले. त्यामुळे खूप आनंद आहे. तुम्ही पण क्रिकेट खेळायला वयाचं काही गरज नाही, आमच्या बहिणींनी केलेलं आहे ना. बहिणीच्या मध्ये भावाने आलं पाहिजे म्हणून लाडक्या बहिणीसाठी आम्ही आलेलो आहे. माझ्या मतदारसंघामधल्या जेवढ्या बहिणी आहेत त्यांनी कमी 40 लाडक्या बहिणींनी टीमनी, एका टीममध्ये मला वाटतं 11 प्लेयर 12 प्लेयर असतात. अशा 12-40 टीम एकत्र येऊन त्यांनी हे चषक आमच्या इथल्या महिला भगिनींनी बनवलं. खूप आनंदाची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याचे कुठेतरी उत्तरही आमच्या बहिणी करतात असं मला वाटतं. आणि तुम्ही एक असा माणसं आहे, तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही आता लाडकी बहिणीचा फॉर्म भरला. तुम्हाला शिंदे साहेबांनी ते बोलला होता की एक माणसं आहे जो ते प्रकाश सुर्वे आहे ते जास्तीत जास्त लाडकी बहिणीचा फॉर्म भरले. काय बोलणार? हे सर्व आमच्या महिला भगिनी केलेलं काम आहे, आम्ही नाही. त्यांनी सर्व लक्ष देऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन महिलांना प्राधान्य देण्याचं काम केलं. महिलांच्या घरपर्यंत त्यांना या गृहिणी आहेत त्यांचं घर चालवण्याचं काम त्यांनी केलं. आणि ह्याच महिला आमच्या भगिनी आहेत ज्या त्याच्यातून काही ना काहीतरी त्यांच्या घरासाठी घेतली. स्वतःसाठी काय घेतली असं वाटत नाही. स्वतःच्या घरासाठी, मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी काहीतरी वस्तू खरेदी करू शकतात. दरवेळी नवऱ्याकडेच पैसे का मागायचे? नवऱ्याला सुद्धा देण्याची ताकद माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी करून दिली. त्याबद्दल खरोखर त्या बहिणींनी आज जो मी निवडून आलोय, सगळ्यात जास्त मतं निवडून आले मुंबईमध्ये, त्याचं कारण आहे आमच्या लाडक्या बहिणींनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. त्यांची प्रमुख मी मीनाताई पाटील. खरं तर आम्ही आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मागाठाण्यामध्ये भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि लाडकी बहीण चषक या नावाने या स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत. महिलांच्या जवळजवळ 10 टीम याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत. त्याच्याशिवाय पुरुषांच्या सुद्धा एक 25 टीम याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत. 2 दिवस चालणारे हे सामने या ठिकाणी पहिलं बक्षीस आहे ते 22,222 रुपयाचं आहे. दुसरं बक्षीस आहे ते 15,000 रुपये 555 रुपयाचं या ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय भव्य चषक असा या ठिकाणी दिला जाणार आहे. 2 दिवस दिवसरात्र चालणाऱ्या या सामन्यामध्ये लोकांनी अतिशय प्रचंड या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. याचं कारण म्हणजे आमचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे हे नेहमी या लहान मुलांपासून ते वयोवृष्ठापर्यंत सर्वांची सेवा करणारा म्हणून गोरगरिबांचे आमदार म्हणून ओळखले जातात. आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून घेऊन आम्ही आज हा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सर्व महिला भगिनी असतील, आमची शिलाताई असेल, मनीषाताई असेल, आमची चंद्राताई असेल, शेखबाबी असेल, आमची वैशाली असेल, जान्हवी असेल, या सगळ्यांच्या मदतीने आम्ही या प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे या क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. आपण बघता मगाशी टॉस उडवला, यांच्यामध्ये एवढा उत्साह प्रचंड या ठिकाणी आहे महिलांमध्ये की न भूतो न भविष्यती. म्हणजे आतापर्यंत मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण चषक या नावाने क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या होत्या, परंतु या 2025 मध्ये हा पहिला चषक आहे जो लाडकी बहीण चषक नावाने, ज्या साहेबांना आमच्या लाडक्या बहिणीने महाराष्ट्रामध्ये जी ऊर्जा दिली, जी ताकद दिली, खऱ्या अर्थाने एक ओळख दिली, ती म्हणजे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ज्या बहिणींनी ओळख दिली त्याच लाडक्या बहिणीच्या नावाने आम्ही या ठिकाणी चषक आयोजित केले.